महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी खूप उशीर केला आहे. ते 2009 मध्ये एकत्रित आले तर वेगळे चित्र दिसले असते. मात्र आता त्यांना मराठी माणूस मत देणार नाही, त्यामुळे त्यांचा एकत्रित येण्याचा फायदा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार आहेत. खासदार प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तसे डील झाले आहे, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकरांच्या या दाव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अकोल्यात केलेल्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना फारसं काम नसतं, ते दिवसभर घरी रिकामे असतात, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन प्रचार करा असा सल्ला त्यांनी बैठकीत दिला. त्यांचा हाच सल्ला आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ऐन महापालिका निवडणुकीत अडचणीचा ठरणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधी राज्यातील महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी असे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षातील त्यांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मिसिंग लिंकचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील 29 महापालिका निवडणुकींसाठी प्रचार सुरू झालेला आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून सगळ्याच पक्षात पक्षांतराचा सिलसिला सुरू आहे. या दरम्यान ठाकरे गटातील माजी नगरसेवक विजय काटकर कुटुंब यांनी शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझीही यांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिकीट वाटपात अन्याय झाला, निष्ठेला किंमत नाही, पैशालाच किंमत आहे. उमेदवारीसाठी ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी 1 ते 2 कोटींची मागणी केली, असा गंभीर आरोप विजय काटकर आणि त्यांच्या मुलीने केला आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर सर्वांचेच लक्ष अर्थसंकल्पाकडे लागते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रोजी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करू शकतात. दरम्यान मागच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. टॅक्स दर रिफॉर्म केले होते. वार्षिक 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या वर्षाच्या अर्थसंकल्पाकडून करदात्यांची अपेक्षा वाढली आहे. ठाकरे बंधूंची जी युती झाली आहे ती करप्शन आणि कन्फ्युजनची असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून ठाकरे बंधूंनी नुकताच आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचन नाहीये आणि नामाही नाहीये. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना होता. ही जी युती झाली आहे ती युती करप्शन आणि कन्फ्युजनची आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एकीकडे मुंबईत काँग्रेसची आघाडी केली असताना दुसरीकडे परभणीत मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार तोंडसूड घेतली आहे. काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागले म्हणूनच त्यांचे वाटोळे झाले, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केलंय. ट्रम्प यांनी भारताला इशारा देत देशावरील टॅरिफ आणखी वाढवता येऊ शकतो असे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचाही उल्लेख केला आहे. भारतावर शुल्क लादण्याबाबत ट्रम्प यांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांना माहिती होतं की भारताने रशियन तेल खरेदी केल्याने मी खुश नाही, मला समाधानी करणं महत्त्वाचं होतं. जर त्यांनी रशियन तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर आपण त्यांच्यावर लवकरच शुल्क वाढवू शकतो, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर प्रचार रॅलीत नोटांची उधळपट्टी करणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या रॅलीत एमआयएमच्या उमेदवाराच्या समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप केला जात असून ही घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. सरकारी नोकरीमधील आरक्षण व मेरिटवर सुरू असलेल्या चर्चेला सर्वोच्च न्यायालयाने अखेर पूर्णविराम दिलाय. एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांनी ओपन कॅटेगरीसाठी निश्चित केलेले कट ऑफ गुण मिळवले तर तो ओपन कॅटेगरीतील पदांसाठी पात्र असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने याविरोधात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान शेकडो उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
जर तुम्हीही विमानाने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारताने विमानांमध्ये पॉवर बँक आणि लिथियम बॅटरी उपकरणांबाबत कठोर नियम लागू केले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने उड्डाणादरम्यान फोन किंवा इतर उपकरणे चार्ज करण्यासाठी पॉवर बँक वापरण्यास बंदी घातली आहे. जगभरात पॉवर बँकांमुळे आग लागण्याच्या अनेक घटनांनंतर हा नियम लागू करण्यात आला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2869 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र मतदानापूर्वी 68 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत कोर्टात धाव घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधक खुशाल कोर्टात जाऊ शकतात, पण आम्हाला जनतेच्या न्यायालयाने निवडून दिले आहे. अनेक ठिकाणी अपक्ष आणि मुस्लिम उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. मग त्यांच्याबद्दल विरोधक गप्प का? विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने ते आतापासूनच सबबी शोधू लागले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शर्जील इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. तथापि इतर 5 आरोपींना 12 अटींसह सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. तसेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की उमर आणि शर्जील या प्रकरणात 1 वर्षासाठी जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत.